नमस्कार मित्रांनो, PWD डिपार्टमेंट अंतर्गत आपल्या गावामध्ये रस्ते, पुलाचे काम किंवा शासकीय इमारती उभारल्या जातात. तर त्याचा बजेट किंवा आपण हिशोब म्हणूया कसा बघायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढे भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर म्हणजे ही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे. बजेट एस्टिमेट अलोकेशन आणि मॉनिटरिंग सिस्टीम. इथे तुम्ही PWD डिपार्टमेंट अंतर्गत कोणतेही काम असो त्याचा इथं बजेट तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट ओपन झाल्यावर राईट साईडला वरती दोन ऑप्शन दिलेले आहे, DDOS कॉर्नर आणि MIS अशा प्रकारे इथं दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर इथं आपल्याला IMS या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं डिपार्टमेंट वाइज रिपोर्ट, रेफरन्स रिपोर्ट, एक्सपेंडिचर रिपोर्ट, स्पेसिफिक रिपोर्ट, अदर रिपोर्ट आणि बजेट बुक्स, PWD वर्क आणि जेंडर बजेट या प्रकारे इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तर इथं आपल्याला दुसरा ऑप्शन बघायचं नाही, फक्त आपल्याला इथं PWD वर्क म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट अंतर्गत कोणकोणते कामं झाले आणि चालू आहेत ते आपण इथं बघू यात. तर त्यासाठी इथं PWD वर्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सब ऑप्शन ओपन होणार आहेत. तर इथं PWD कॅपिटल वर्क रिपोर्ट, त्याच्यानंतर दिलेले PWD रोड अँड MNR वर्क रिपोर्ट, त्याच्यानंतर PWD कन्स्टिट्युएन्सी वाईज रिपोर्ट, त्याच्यानंतर PWD डिपॉझिट वर्क रिपोर्ट, त्याच्यानंतर PWD कंप्लीटेड वर्क रिपोर्ट, त्याच्यानंतर PWD स्कीम कोड वाईज एक्सपेंडिचर, त्याच्यानंतर PWD ॲसेट वाईज रिपोर्ट, त्याच्यानंतर PWD PRB वर्क रिपोर्ट अशा प्रकारे इथं ऑप्शन भरपूर दिलेले आहेत. तर इथं आपल्याला PWD कॅपिटल वर्क रिपोर्ट हा ऑप्शन बघायचा आहे. तर इथं आपण त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला सर्व माहिती इथं भरावी लागणार. त्यासाठी इथं आपण पहिला अप्रूव्हिंग डिपार्टमेंट, कोणतं डिपार्टमेंट अप्रूव्ह देतं तिथं आपण इथं सिलेक्ट करायचं. तिथं आपण ट्रायबल आणि PWD अशा दोन प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथं आपण PWD या डिपार्टमेंटची कामं बघणार. त्यासाठी इथं आपण PWD या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर फायनान्शियल इयर म्हणजे वर्ष सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण 24-25चे बघणार आहोत. त्यासाठी इथं 24-25 सिलेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहेत रोड आणि बिल्डिंग असे दोन ऑप्शन दिलेले असतात. तर तुम्हाला रोडची माहिती बघायची असेल तर तुम्ही इथं रोड सिलेक्ट करू शकता. जर नवीन इमारती बांधल्या गेल्यात, कुठे बांधल्या गेल्यात आणि त्या इमारती बांधण्यासाठी किती खर्च आला ते बघायचं असेल तर तुम्हाला इथं बिल्डिंग हा ऑप्शन दिले त्याच्यावर सिलेक्ट करायचं. तर आपण इथं रोड बघणार आहे. त्यासाठी इथं आपण रोड सिलेक्ट करतो. आणि वर्क टाईप इथं तुम्हाला रोड, ब्रिज आणि ओदर असे तीन प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात. तर इथं तुम्हाला पर्टिक्युलरली एक सिलेक्ट न करता तुम्हाला इथं ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुन्हा आणखी तुम्हाला वर्क कॅटेगरी, इथं तुम्हाला वर्क कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यासाठी तुम्हाला इथं ऑल करायचं आहे. त्याच्यानंतर स्टॅट्युटरी बोर्ड या ऑप्शनमध्ये तुम्हाला विदर्भ, मराठवाडा, रेस्ट ऑफ महाराष्ट्र या प्रकारे तीन ऑप्शन दिलेले आहेत. तर इथं आपण ऑल या ऑप्शनवर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, रिजन सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपला विभाग, आपण कोणत्या विभागामध्ये राहतो तो विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही अमरावती, औरंगाबाद, कोकण, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या प्रकारे इथं विभाग दिलेले आहेत. तर इथं आपण नाशिकमध्ये राहतो तर इथं आपण नाशिक हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर सीओमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर इथं आपण जिल्हा सिलेक्ट करूयात. तर इथं मी धुळ्यामध्ये राहतो तर इथं धुळे हा सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर
डिस्ट्रिक्टवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं CO मध्ये 2 ऑप्शन येता आहेत, इथं धुळे आणि नंदुरबार. तर इथं मी ऑल केलं तर इथं नंदुरबार आणि धुळे दोन्ही जिल्ह्याचं काम इथं दिसणार आहे. तर इथं मी फक्त धुळ्याचं बघणार, त्यासाठी इथं धुळे या ऑप्शनवर क्लिक करतोय. त्याच्यानंतर इथं कन्स्टिट्युन्सी सिलेक्ट करायची आहे. तर इथं आपण कन्स्टिट्युन्सी सिलेक्ट केली, इथं शिरपूर. त्याच्यानंतर युजर डिपार्टमेंटमध्ये इथं ऑल करून द्यायचं आहे. ऑल केल्यानंतर पुन्हा आणखी स्कीम सिलेक्ट करायची आहे, स्कीममध्ये ऑल. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कोणत्या इंजिनियरने काम केलं आहे ते इथं बघायचं आहे. त्याच्यानंतर इथं 2 इंजिनियर दिले तर इथं आपण ऑल करूयात. त्याच्यानंतर शो रिपोर्ट हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथं रिपोर्ट ओपन होणार आहेत. तरी आपण मोबाईलमध्ये बघतोय तर इथं मोबाईलमध्ये बघतो तर इथं आपण झूम करून घेऊयात. झूम केल्यानंतर इथं आपण पहिला ऑप्शन बघणार आहोत. पहिल्या ऑप्शनमध्ये बजेट आयटम नंबर दिलेला आहे, मार्च 23/00/11. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट धुळे, त्याच्यानंतर हेड ऑफ अकाउंट, त्याच्यानंतर नेम ऑफ वर्क इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द वर्क मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कॉस्ट किती लाखात आहे ते इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल डेट कधी ते काम अप्रूव्ह झालं, मंजूर झालं त्याचंसुद्धा इथं दिलेलं आहे. टेक्निकल सँक्शन कॉस्ट म्हणजे किती टेक्निकली त्या कामासाठी किती पैसा सँक्शन झाला आहे ते इथं अमाऊंट किती सँक्शन झाले ते सुद्धा इथं दिलेलं आहे. टेक्निकल सँक्शन डेट ते कधी सँक्शन झालं अशा प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत. फिजिकल प्रोग्रेस दिलेले आहेत, वर्क कॅटेगरी दिलेले आहे, सगळे इथं दिलेलं आहे. तर मित्रांनो या रिपोर्टचा पूर्ण इथं वर्कमध्ये तुम्ही बघू शकता. इथं बोराडी सांगवी हातेड रस्ता रामा 1 किलोमीटर 87/0 ते 97/0 भाग बोराडी ते सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या कामासाठी किती बजेट अलोकेशन झालं आहे ते मी इथं बघू शकतात. 992.0 म्हणजे तुम्ही बघू शकतात किती अमाऊंट आहे त्या कामासाठी तुम्ही अंदाज लावू शकतात. तर तिथं आपण पूर्ण हा रिपोर्ट डिटेलमध्ये बघण्यासाठी इथं तुम्हाला बजेट आयटम नंबरच्या कॉलममध्ये खाली 1 नंबरच्या साईडला इथं मार्क हे ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या कामाचा पूर्ण बजेट इथं दिलेला असणार आहे. तर मित्रांनो कामाचं नावसुद्धा इथं मराठीमध्ये दिलेले आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल डेटसुद्धा दिलेली जी आपण मागे बघितली माहिती ती सुद्धा इथं माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तर इथं सँक्शन अमाऊंट तुम्ही इथं बघू शकतात. तर किती अमाऊंट दिलेली त्या कामासाठी आणि ते ॲक्च्युअलमध्ये किती काम झाले ते तुम्ही इथून आणि त्या कामाच्या ॲक्च्युअल जागेवर जाऊन तुम्ही हे बघू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो कॉन्ट्रॅक्टमध्ये किती कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट अमाऊंट किती झाली ती तुम्ही इथं बघू शकतात. तर इथं मेन एजन्सी नेम कोणती आहे ती जी काही एजन्सी असेल रस्ता बनवणार त्या एजन्सीचं नावसुद्धा इथं दिलेलं आहे, सुर्वेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यानंतर मित्रांनो त्या सुर्वेंद्र इन्फ्रास्ट्रक्चरनी तर मित्रांनो इथं सर्वेंद्र त्याच्यानंतर मित्रांनो इथं सर्वेंद्र इन्फ्रास्ट्रक्चरने किती बिल काढलेत आणि त्यांचं काम किती झालं ते तुम्ही इथून बघू शकता. तर मित्रांनो इथं टोटल बिल तुम्हाला दिसत असणार आहेत. त्याच्यात तर तुम्हाला जर त्या बिलाची पूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही बिल नंबर हा कॉलम दिला आहे त्याच्यामध्ये इथं 950 949 49 48 248 260 259 आणि 537 या प्रकारे इथं बिल नंबर दिलेले आहेत. त्या बिलवर तुम्ही इथं आपण शेवटचा बिल नंबर बघूयात 2024-25चा तिसरा बिल नंबर तर 537 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात की त्या कामाचं स्टेटस काय आहे आणि कंप्लीट झालं किंवा नाही ते तुम्ही इथून बघू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही PWD डिपार्टमेंटची कामं इथं आणि त्यांचा बजेट बघू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनी सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती पुढं कामात येईल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.